नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली खूप इमोशनल झालेली असते. अंजली म्हणत असते, तुम्ही दोघेजण एकमेकांबद्दल काय विचार करता हे तुम्ही मला आता सांगायचं आहे. तेव्हा अर्णव ईश्वरी अंजलीकडे बघतच राहतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई तुम्ही असं का विचारताय? तेव्हा अंजली म्हणते, सांगा ना तुम्ही दोघेजण एकमेकांबद्दल काय विचार करताय? काय झालं? तुम्ही दोघेजण इतके गप्प का बसलात? बोला ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई आम्ही दोघेजण एकमेकांबद्दल काय विचार करतो असा प्रश्न तुम्ही का विचारताय ते मला कळत नाही आहे. पण खरंच सांगू का, मी इथे अर्णव सरांचा खरंच खूप आदर करते. त्यांच्याबद्दल मला खूपच जास्त रिस्पेक्ट वाटतो. कारण अर्णव सर इथे आता कितीही द ग्रेट ASR असले तरीसुद्धा सगळ्यात आधी त्यांच्यासाठी इन्सानियत महत्त्वाची, हो की नाही? म्हणजे ते कितीही मोठे असले, म्हणजे इतक्या मोठ्या कंपनीचे ते मालक आहेत, पण तरीसुद्धा त्यांना पैशांचा गर्व नाही. त्यांच्यासाठी माणुसकी आणि इन्सानियत सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे मला तर कधी वाटलंसुद्धा नव्हतं की इतक्या मोठ्या माणसाबरोबर माझी फ्रेंडशिप होईल. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं बोलत असते तेव्हा तिथे आजीसुद्धा उभं राहून सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांबरोबर माझी फ्रेंडशिप कधी होईल मला हे तर वाटलंच नव्हतं. पण त्याचबरोबर अर्णव सरांनी माझी खूप मदत केली. म्हणजे त्यांनी माझ्यातल्या ईश्वरीबरोबर माझीच ओळख करून दिली. सरांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. तर इकडे अर्णव सरांबद्दल आधी माझे खूप गैरसमज होते, पण आता मला कळलं आहे अर्णव सर जसे दिसतात तसे ते अजिबात नाही आहेत. त्यांच्यामध्ये खूप जास्त माणुसकी ही आहे. त्यांनी मला इथे किचन क्लाउड काढायला सांगितलं आणि त्यासाठी खूप मदत केली. आणि ती खूप जास्त बोलत असते. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, ईश्वरी अगं बास झालं आता, किती बोलशील? तेव्हा इथे ईश्वरी गप्प बसते. तेव्हा अंजली म्हणते, आणि तुझं काय चिंटू, तू सांग ना, तू काय विचार करतोस तिच्याबद्दल? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई हे काय विचारतेस तू? मी सुद्धा तिला चांगली माझी मैत्रीण मानतो. आमच्या दोघांमध्ये खरंच खूप चांगली फ्रेंडशिप आहे. म्हणजे तू बघ ना, मला कुणीही काही बोलू शकत नाही. फक्त मी सिंदूर अशी आहे जी मला वाटेल ते बोलू शकते. अर्थात मीच तिला माझ्या डोक्यावरती बसवलं आहे म्हणून तिची हिंमत होत असते मला बोलायची, बाकी काही नाही. आणि आमच्या दोघांची इतकी चांगली फ्रेंडशिप आहे की आमच्या दोघांचा साखरपुडासुद्धा एकाच दिवशी झाला आहे. बरोबर की नाही? याच्यावरूनच तू बघ ना की आमच्या दोघांमध्ये किती चांगली फ्रेंडशिप आहे ती. बरं इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई ते सगळं जाऊ दे, तू आता आराम कर बरं, आता आम्हीसुद्धा निघतो. तेव्हा इथे ईश्वरीलासुद्धा जायचं असतं. आजीने सगळं बोलणं ऐकल्यानंतर आजी म्हणत असते की इतक्या चांगल्या मुलीची अर्णवबरोबर पत्रिका जुळू नये. जर या दोघांची पत्रिका जुळली असती तर मला काहीच अडचण झाली नसती. उलट मी आनंदाने या दोघांचं लग्न लावून दिलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या वडिलांना कळलेलं असतं की ईश्वरी अर्णवबरोबर त्याच्या घरी गेली आहे. तेव्हा इथे काका म्हणत असतात, सुप्रिया अगं आज आपल्या इशूचा साखरपुडा आहे आणि आज अर्णव येऊन तिच्यावरती हक्क असल्यासारखा तिला त्याच्याबरोबर घेऊन कसा काय गेला, याला काय अर्थ आहे? म्हणजे आपली परवानगी घ्यायला हवी आहे की नको? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अहो अर्णव इथे आला होता आणि त्याने विनंती केली की तो त्याच्या बहिणीची तब्येत बिघडली म्हणून ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो का? ईश्वरी आणि अंजलीची खूप चांगली मैत्री आहे आणि अंजलीनेच सांगितलं होतं ईश्वरीला घेऊन यायला, म्हणून इथे अर्णव आला होता की नाही? आणि हे बघा, अर्णवने विनंती केली म्हणून ईश्वरी गेली. त्याने काही जबरदस्ती वगैरे केलेली नाही आहे, तिच्यावरती हक्क दाखवलेला नाही आहे. तरीसुद्धा इथे काका म्हणतात, अगं पण आज आपल्या मुलीचा ईश्वरीचा साखरपुडा आहे आणि आज ती कशी काय त्याच्याबरोबर गेली? तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो आज आपल्या इशूचा साखरपुडा नाही झाला आहे. इथे बाकीच्या सगळ्या विधी तिथेच ठेवून राकेशजी निघून गेलेत. तेव्हा इथे काका म्हणतात, आपल्या इशूचा साखरपुडा नाही झाला? अगं सुप्रिया, आता हे सगळं आपण कसं काय जमून आणायचं? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा, ज्या दिवशी लग्न असेल की नाही त्या दिवशी सकाळी आपण लवकर साखरपुडा उरकून घेऊ. मग तर झालं का?
तेव्हा इथे काका म्हणतात, तरीसुद्धा ईश्वरीने जायला नको होतं, मला हे आवडलेलं नाही आहे. तेव्हा सुप्रिया त्यांना आता गप्प करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, चल मी सिंदूर, मी तुला आता घरी सोडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर नको, मी माझी जाईन, तुम्ही आता अंजली ताईजवळ थांबा, तिची काळजी घ्या. आणि आत्ताच तुमचा साखरपुडा झाला आहे, तुम्ही सारखे मला सोडायला आणायला बाहेर पडू नका, तुम्ही घरामध्येच थांबा बरं, मी माझी जाईन. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर इतक्या घाई गडबडीमध्ये तुमचं अभिनंदन करायचंच राहून गेलं. सर तुमचं खूप खूप अभिनंदन. तेव्हा इथे ईश्वरीने त्याला शेकहँड करण्यासाठी आपला हात पुढे केलेला असतो. तेव्हा अर्णवसुद्धा आपला हात तिला देतो. दोघे एकमेकांचं अभिनंदन करत असतात. इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझंही अभिनंदन. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तिला आठवतं की इथे राकेश तिला अंगठी घालायला जाणार, तेवढ्यातच इथे अर्णव आलेला असतो आणि त्यामुळे इथे राकेश इतका घाबरतो की त्याच्या हातातली अंगठी खाली पडते आणि त्यानंतरला तो लगेचच तिथून निघून जातो. या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं तुझीसुद्धा आज एंगेजमेंट झाली आहे ना, मग तुझ्या बोटातली अंगठी कुठे आहे? तो तिचे दोन्ही हात बघतो. तेव्हा इथे ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं तुझा साखरपुडा झाला आहे ना, मग अंगठी कुठे आहे तुझी, काय झालं? तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणते की इथे अर्णव सरांना आधीच अंजली ताईंची काळजी आहे. त्याच्यामध्ये जर त्यांना कळलं की माझी एंगेजमेंट झालीच नाही आहे तर उगाच त्यांना टेन्शन येईल, त्यांना आधी काही सांगायलाच नको. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय विचारतोय मी, तुझ्या बोटातली अंगठी कुठे आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर ते मी घाईघाईने निघाले ना, तेव्हाच माझ्या बोटातून कुठेतरी अंगठी खाली पडली, मला ती सापडलीच नाही आणि मग मी इथे निघून आले. काही हरकत नाही, घरी गेल्यानंतर मी शोधेन सगळीकडे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय एंगेजमेंट रिंग तुझी तिथे पडली आणि तुझं लक्षसुद्धा नाही आहे, हे काय बोलतेस तुम्ही सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, तिथे पडली असेल कुठेतरी, मी घरी गेल्यावरती शोधेन ना, तुम्ही नका काळजी करू. बरं ठीक आहे, आता मी निघू का? मलासुद्धा उशीर होतोय सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही चल, उशीर होतोय तुला, मी तुला नेऊन सोडतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर मी म्हणाले ना मी जाईन म्हणून, पण तुम्ही जर ऐकलात तर अर्णव सर कुठले? तेव्हा अर्णव म्हणतो, माहिती आहे ना तुला, मग चल मी तुला नेऊन सोडतो. तेव्हा इथे ईश्वरी आता ऐकत नसते आणि ती चालत असताना तिचा साडीमध्ये पाय अडकतो आणि तिला ठेच लागलेली असते. तेव्हा ती इथे पडणार, अर्णव तिला सावरतो. तेव्हा दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हाच तिथे बरोबर लावण्यासुद्धा आलेली असते. अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघण्यामध्ये पूर्णपणे हरवलेले असतात आणि लावण्या जेव्हा त्या दोघांना अशी एकत्र बघते तेव्हा तिला सगळ्यात जास्त राग हा येत असतो. तेव्हा इथे आजी टेन्शनमध्ये असते. आजी म्हणत असते की देवा, काय आहे काय तुझ्या मनामध्ये? म्हणजे इथे ईश्वरी आणि आमच्या अर्णवची अजिबात पत्रिका जुळलेली नाही आहे, म्हणजे 1% पत्रिका जुळू नये. जर जुळली असती तर मी ईश्वरीचाच विचार केला असता अर्णवसाठी, पण आता काय करू मी? तेव्हा इथे आता वल्लरी आणि मामा दोघेजण आलेले असतात. ते इथे आजीला म्हणत असतात की आई तू काळजी करू नको, डॉक्टर आले होते, अंजलीला चेक केलं आहे आणि तिला औषधसुद्धा सुरू केलं आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, आई नको इतका विचार करू अंजलीचा. तेव्हा आजी म्हणते, नाही रे, मी अंजलीचा विचार करत नाही आहे, मी ईश्वरीचा विचार करते. तेव्हा वल्लरी मनामध्ये म्हणते, आता ही ओल्ड लेडी त्या ईश्वरी देसाईचा विचार का करते? तेव्हा मामा म्हणतात, का आई काय झालं, तू तिचा का विचार करतेस? तेव्हा इथे आजी म्हणत असते, बघ ना रे, इतकी चांगली मुलगी, इतकी प्रेमळ मायाळू लागवी मुलगी आणि तिची पत्रिका अर्णवबरोबर 1% जुळू नये, असं कसं काय होऊ शकतं ना? खरंच मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, आई हे काय बोलताय तुम्ही? अहो आता त्या मुलीचा एका वेगळ्या मुलाबरोबर साखरपुडा झाला आहे, आपल्या अर्णवचा लावण्याबरोबर साखरपुडा झाला आहे, मग आता तरीसुद्धा तुम्ही असा विचार का करताय? तेव्हा आजी म्हणते, नाही रे, मी विचार असा नाही करत आहे, पण मला विचार पडला आहे की तिची पत्रिका 1% कशी काय अर्णवबरोबर जुळली नाही, असं कसं होऊ शकतं? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, या ओल्ड लेडीचा विचार बदलतोय की काय? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, जाऊ दे ना आई, आपल्या अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता राहिले ना, ती मुलगी त्याच्या आयुष्यातून निघून गेली, ते बरं नाही झालं का? तेव्हा मामा म्हणतात, हो गं हो, म्हणजे आपल्या अर्णवचं आयुष्य जणू काही लगेच उद्ध्वस्तच होत होतं ना ती आयुष्यात आल्यामुळे.
तेव्हा इथे मामा म्हणत असतात, हे बघ आई, आता वेळ निघून गेली, आता विचार करून काही अर्थ नाही आहे. आता दोघांचा वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर साखरपुडा झाला आहे, त्याच्यामुळे जास्त विचार करायला नको. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अरे ते सगळं जाऊ दे, जावई बापू कुठे आहेत, ते अजून कसे आले नाहीत, त्यांना सांगितलं की नाही अंजलीची तब्येत बिघडले ते. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं कधीच फोन करून सांगितले, पण ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते, कुठल्या कामामध्ये बिझी झाले असतील. तेव्हा मामा म्हणतात, हो, अर्णव जाऊन ईश्वरीला घेऊनसुद्धा आला, ईश्वरी गेलीसुद्धा, तरीसुद्धा जावई बापू अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. काय एवढं त्यांचं महत्त्वाचं काम आहे काय माहिती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मामा म्हणत असतात की ह्या जावई बापूंचं काय काम आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. तेव्हा इथे आता वल्लरी मनामध्ये म्हणत असते की या ओल्ड लेडीचा विचार बदलायच्या आधी लवकरात लवकर लग्नाचं मुहूर्त काढून लावण्य आणि अर्णवचं लग्न लावून दिलं पाहिजे, असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांच्या नजरेत हरवलेले असतात. तेव्हाच तिथे लावण्य आता गाडीचा दरवाजा बंद करते आणि ती रागारागाने इथे आता अर्णव आणि ईश्वरीच्या समोर येऊन टाळ्या वाजवायला सुरुवात करते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेही भानावरती येतात. तेव्हा लावण्य टाळ्या वाजवते आणि म्हणत असते की अरे वा, व्हॉट अ फ्रेम, म्हणजे एका फ्रेममध्ये माझा होणारा नवरा आणि ही ईश्वरी देसाई. तुम्हाला दोघांना असं बघून खरंच मला किती आनंद झाला आहे म्हणून काय सांगू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हे बघा लावण्य मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तेव्हा लावण्य म्हणते, हो का, माझा गैरसमज होतो आहे, आणि काय गे, आज तुझा साखरपुडा होता ना, मग तू इथे काय करतेस सांग ना, इथे तू काय करतेस. तुझा तो मिडल क्लास क्लाउड किचन तू काय आता इथे आमच्या घरी घेऊन आली आहेस का, आणि तू इथे करतेस काय. आणि यार, अरे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे ना. आज आपली एंगेजमेंट झाली आहे आणि तरीसुद्धा तू ह्या मिडल क्लास ईश्वरी देसाई हिच्याबरोबर इथे बोलत उभा आहेस. हे काय चाललं आहे तुझं, मला काही सांगशील का. काय चाललं आहे तुमच्या दोघांचं. म्हणजे माझ्याबरोबर एंगेजमेंट केली आहेस तरीसुद्धा या ईश्वरी देसाईबरोबर तुझं बोलणं चालूच आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, लावण्य काय झालं आहे तुला, आणि विनाकारण इतका आरडाओरडा का करतेस. हे बघ आधी काय झालं आहे ते समजून तरी घे. इथे ईश्वरी देसाई ही पडत होती म्हणून मी तिला फक्त सावरलं, त्याच्यामध्ये इतकं ओरडण्यासारखं काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, लावण्य मॅडम. तेव्हा लावण्य म्हणते, गप्प बसा, तू तर माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कळलं ना, तेवढी तुझी लायकी नाही आहे. हे बघ, माझा आणि इथे अर्णवचा साखरपुडा झाला आहे, आणि अर्णव, माझं तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम आहे आणि हे तुला माहिती आहे. मग तरीसुद्धा तू या ईश्वरी देसाईबरोबर तुझी फ्रेंडशिप का ठेवतो आहेस, काय गरज आहे तिच्याबरोबर बोलायची. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, आपली एंगेजमेंट झाली असली तरी आमची मैत्री कायम राहील, ती अजिबात तुटणार नाही आहे. तुझ्यामुळे त्याच्यामध्ये दुरावा येणार नाही. म्हणजे तू म्हणशील की आता तिच्याबरोबर मैत्री तोड, तर तसं मी अजिबात करणार नाही. आमची मैत्री ही कायमस्वरूपी राहणार, मग तुला ते मान्य असू दे किंवा नसू दे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, हो, बघितलंस ना तू ईश्वरी देसाई, इथे ARचं बोलणं ऐकलंस का, का आली आहेस तू इथे, आमच्या आयुष्यातून निघून का नाही जात. अगं तसंही तुझा साखरपुडा झाला आहे ना, मग तो इथे आहे का, इथे होणार आहे तुझा साखरपुडा, तो घरी असायला हवा ना तुझ्या. मग तू इथे काय करतेस, कशाला आली आहेस तू इथे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की लावण्या, जरा शांत हो. हे बघ, ताईची तब्येत बिघडली होती म्हणून तिनेच इथे ईश्वरीला बोलवायला सांगितलं होतं, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे. ती काही बोलत नाही आहे म्हणून तू तिला वाटेल तसं बोलू नकोस, कळलं ना, तिचा अपमान करू नकोस. मी ते अजिबात खपून घेणार नाही आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, हे बघ ईश्वरी देसाई, आमच्या दोघांचा आहे ना साखरपुडा झाला आहे. हे बघ, आमच्या दोघांच्या बोटामध्ये अंगठी आहे, वी आर एंगेज्ड. तेव्हा आहे ना तू इथे सारखं आता येणं बंद कर. हे माझं सासर आहे, कळलं ना, आणि माझ्या सासरी आलेलं मी अजिबात खपून घेणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, लावण्या, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू विनाकारण आहे ना ईश्वरीला असं काही बोलू नकोस. तिची खरंच या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे आणि ती काही बोलत नाही आहे म्हणून तिला वाटेल तसं बोलून तिचा अपमान करू नकोस, कळलं ना. सिच्युएशन काय आहे जर माहिती नसेल तर गप्प बस. तेव्हा लावण्या म्हणते, ठीक आहे ना, जे काही चाललं आहे ना तुझं चालू दे, पण एक लक्षात ठेव गोष्ट, यार, आपला साखरपुडा झाला आहे
आणि लवकरच आपण दोघेजणं लग्न करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या मुलीला आपल्या आयुष्यामध्ये जागा नाही. मी तिला आपल्या दोघांच्यामध्ये कधी येऊसुद्धा देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, लावण्या मॅडम, मला तुमच्या दोघांमध्ये यायचंसुद्धा नाही आहे. तुम्ही प्लीज इथे आता गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा लावण्या म्हणते, जाऊ दे, मला तुझ्याशी काही बोलायचंसुद्धा नाही आहे, कळलं तुला? आणि ती रागारागाने निघून जाते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, चल मी तुला सोडायला येतो आणि तिच्या बोलण्याकडे प्लीज लक्ष देऊ नकोस. तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, प्लीज, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कुठलेही गैरसमज नको. मी इथे आल्यामुळे खूपच जास्त गोंधळ उडाला आणि मला तो अजून उडवू द्यायचा नाही आहे. तेव्हा तुम्ही आता मला सोडायला येऊ नका. तुम्ही अंजली ताईंबरोबर थांबा. मी माझे जाईन. तुम्ही नका काळजी करू सर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्ही मला सोडायला येऊच नका, नाहीतर अजून गैरसमज वाढतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काका सुप्रियाला म्हणत असतात, सुप्रिया, अगं काय हे, किती उशीर, अजूनसुद्धा ईश्वरी इथे आलेली नाही आहे. तेवढ्यातच इथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा इथे काका म्हणतात, ईश्वरी, अगं काय हे, किती उशीर. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा, अहो ते अंजली ताईची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून त्यासाठी मला तिथे जावं लागलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आल्यानंतर काका म्हणतात, ईशू, अगं काय हे, आज तुझा साखरपुडा होता ना आणि आजच्या दिवशी तुला घराबाहेर पडायची काही गरज होती का? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी, अगं मला आधी सांग, अंजली कशी आहे, तिची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, आता अंजली ताईंना बरं वाटतंय. तेव्हा नम्रता म्हणते, ईशू, तुला इथे अर्णव सर सोडायला आले होते का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, अर्णव सर मला सोडायला येत होते, पण मीच म्हणाले येऊ नका म्हणून, कारण अंजली ताईंना त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे ना म्हणून. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, बघा, म्हणजे जेव्हा गरज होती ना, तेव्हा 1 मिनिटात आपल्या इशूला मागचा पुढचा विचार न करता घेऊन गेला आणि गरज संपली तशी तिला एकटीला पाठवली. बघतोयस ना दादा, अरे अशी असतात ही श्रीमंत लोकं. म्हणजे ही श्रीमंत लोकं फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपल्याबरोबर गोड बोलतात ना, हे आपल्या इशूला कळत नाही. तसाच तो अर्णव, त्याला गरज होती म्हणून तो इशूला घेऊन गेला आणि नंतर ईश्वरीला एकटीला पाठवून दिलं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही असत्या, अगं अर्णव सर असे अजिबात नाही आहेत. ते तर मला सोडायला यायला निघाले होते. उलट मीच त्यांना म्हणाले की तुम्ही येऊ नका म्हणून, मी जाईन म्हणून एकटी. तेव्हा इथे काका म्हणतात, हे बघ इशू, मी फक्त तुला एवढंच म्हणतो की त्या अर्णवपासून आहे ना 4 हात लांबच राहा. अशा श्रीमंत लोकांबरोबर इतकी जवळीकता ठेवायची गरज नाही आहे, इतकी मैत्री ठेवायची गरज नाही. तेव्हा जयू आत्या म्हणते, नाहीतर काय, त्याच्याबरोबर कशाला मैत्री ठेवायची? तो अर्णव कसा आहे ते माहिती नाही का? त्याच्यामुळे किती आयुष्यामध्ये वादळ आलं होतं ते माहिती नाही आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघ आत्या, तेव्हा आपला गैरसमज झाला होता. अगं पण ते खरंच तसे नाही आहेत. खरंच ते खूप चांगले आहेत. प्रत्येक वेळेला त्यांनी माझी मदतच केली की नाही? तेव्हा काका म्हणतात, इशू, आता तू त्या अर्णवसाठी आत्याबरोबर वाद घालणार आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही बाबा, मी आत्याबरोबर वाद घालत नाही आहे. आत्या, खरंच सॉरी, मी तुला चुकीचं म्हणत नाही आहे गं. पण एक गोष्ट खरं सांगते तुला, अर्णव सर खरंच वाईट नाही आहेत. ते खूप चांगले आहेत. त्यांनी वेळोवेळी फक्त आणि फक्त आपली मदतच केली. आधी त्यांच्याकडून एक चूक झाली म्हणून ते चुकीचेच आहेत असं अर्थ होत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी काय म्हणते, जाऊ दे तो विषय आता. आणि खरंच मी पण सांगते की अर्णव इतका पण वाईट नाही आहे हो. खरंच तो खूप चांगला मुलगा आहे आणि प्रत्येक वेळेला त्याने आपली मदतच केली. तुम्हाला नाही माहिती, पण तो चुकीचा नाही आहे. तेव्हा काका म्हणतात, मी काय म्हणतो, अशा श्रीमंत माणसाबरोबर जास्त मैत्री ठेवणं हे बरोबर नाही आहे. मला असं सतत वाटतं की हा अर्णव आयुष्यात आल्यापासून आपल्या ईश्वरीच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यात खूप मोठं काहीतरी वादळ येईल, खूप मोठं काही संकट येईल असं मला वाटतं आहे. तेव्हा याच्यापासून आहे ना 4 हात लांब राहिलेलंच बरं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे राकेश आलेला असतो, त्याच्या डोक्याला लागलेलं असतं. तेव्हा इथे राकेश सांगत असतो की त्याचा अपघात झाला. तेव्हा काका म्हणतात, अहो मग तुम्हाला इतकं लागलं होतं तर तुम्ही हॉस्पिटलला जायचं ना, इथे कशाला आलात? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, आता बायकोची तब्येत ठीक नाही आहे हे कळल्यानंतर मी आधी घरी येणार की हॉस्पिटलला जाणार? काय बोलताय तुम्ही मामा? तेव्हा इथे राकेश म्हणतो, सगळ्यात आधी मला माझ्या बायकोला बघू दे. तेव्हा इथे मामा म्हणतात की अर्णव, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तू बघ ना, अरे जावई बापूंच्या डोक्याला जे लागलं आहे ती ताजी खूण आहे, आत्ताच लागल्यासारखी. त्याच्यामुळे मला असं वाटतं काहीतरी गडबड नक्की आहे.
आणि ती गडबड शोधून काढायला हवी. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, त्या ईश्वरीला खूपच हौस आहे ना इथे यायची. आता मी आजींच्या मागे लागते आणि लवकरात लवकर इथे लग्नाचा मुहूर्त काढून घेते आणि इथे AR बरोबर लवकर लग्न उरकून घेतल्यानंतर मग त्या ईश्वरी देसाईचं काही चालणार नाही आहे. तर इथे नम्रता विचारत असते की इशू, आज तुझा साखरपुडा झाला नाही म्हणजे सगळे विधी झाले, पण इथे अंगठी घालायची वेळ आली आणि राकेशजी निघून गेले. मला असं वाटतं नियतीच्या मनामध्ये सुद्धा हे सगळं असेल तर, असं नम्रता आता ईश्वरीला सांगत असते.